नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिचय अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण भूमितीचे एक महत्त्वाचं प्रकरण घेऊन येत आहोत, ते म्हणजे चौरस. ठीक आहे, तर पहा, चौरसामध्ये चौरसाची नेमकी आकृती कशी, त्यानंतर त्याचे सूत्र काय आणि त्याचे काही गुणधर्म आहे, हे गुणधर्म वगैरे आपण सर्व पाहणार आहे. नंतर आपल्या प्रश्नाला आपण सुरुवात करणार आहे. तर पहा, आकृती दिली आहे या ठिकाणी. ही आकृती चौरसाची आहे. ठीक आहे ना. तर यामध्ये पहा, चौरसाच्या आकृतीचे गुणधर्म सांगतोय की चारही बाजू कशा दिसत आहे, तुम्हाला सारख्या दिसत आहे. काय महत्वाचं आहे याच्यामध्ये, तर चारही बाजू सारख्या आहे. दुसरा पॉइंट म्हणजे चारही कोण सारखे आहे, म्हणजेच 90-90 अंशाचे असते, काटकोण असते. पहा, चारही कोण कसे दिसत आहे, सारखे दिसत आहे. याच्या व्यतिरिक्त ह्या चारही जे कर्ण आहे, हे जे कर्ण आहे, हे चारही कर्ण कसे आहे, तर सारख्या मापाचे आहे. काय असते, सारख्या मापाचे असते. आणि विशेष म्हणजे प्रत्येक इथला जो कोण आहे, हा जो कोण बनेल, हा 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 आणि हा, हे सर्व कोण कसे असेल, 90-90 मापाचे असेल, 90-90 अंशाचे असेल. म्हणजे पूर्ण जर बेरीज करतो म्हटलं तर कितीची होईल, 360 अंशाची व्हायला पाहिजे. हे लक्षात. चला, तर त्यानंतर आता याचे सूत्र पाहून घेऊ. नंतर परत तेच गुणधर्म इथे लिहिलेले आहेत ते पाहून घेऊ. ठीक आहे ना. चला, तर सूत्रे काय दिले आहेत पहा. परिमिती. परिमिती म्हणजे काय, आपण याच्या पूर्वीच्या पूर्ण लेक्चरमध्ये शिकलो आहे. परिमिती म्हणजे काय, तर बाहेरचं पूर्ण माप. हे सर्व माप म्हणजेच काय, बाहेरचा हे 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 आणि हे सर्व माप. म्हणजे एकाची जर इथे 5 असेल सेमी, तर उत्तर काय राहील त्याचं 20 सेमी, ही परिमिती असेल. ठीक आहे. मग या ठिकाणी सूत्र दिलं आहे पहा. परिमिती बरोबर 4 गुणिला बाजू. कारण बाजू किती आहे, 4 आहे ना, म्हणून 4 गुणिला बाजू. त्यानंतर क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजे काय, याच्या आतमधला पूर्ण एरिया, याला काय म्हटलं जाते, क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळ सूत्र दिलं आहे पहा. बाजूचा वर्ग किंवा कर्णाचा वर्ग भागेला 2. हा जो कर्ण असतो ना, त्या कर्णाचा वर्ग भागेला 2 केलं तरी आपलं क्षेत्रफळ मिळते. चला, त्यानंतर कर्ण. कर्ण कसा काढायचा, तर पहा, वर्गमुळात 2 गुणिला बाजू. काय, वर्गमुळात 2 गुणिला बाजू. आता हे जे सूत्र आहे, जेव्हा आपण गणित सोडू कसे अप्लाय करायचे ते पाहू आता. ठीक आहे ना. चला, तर परत एकदा याचे गुणधर्म पाहून घेऊ. पहा, काय म्हटलंय, पहिलं गुणधर्म काय, सर्व कोण एकरूप 90 अंशाचे असतात. मी आताच म्हटलंय, सर्व कोण कसे आहे, एकरूप आहे आणि 90 अंशाचे आहे. चला, त्यानंतर दुसरे, सर्व बाजू एकरूप असतात. बाजू एकरूप, जसं आपण 5 म्हटलं, ते 5, हे 5, ते 5, हे लक्षात. त्यानंतर काय, तर सर्व बाजू एकरूप असतात. त्यानंतर पहा, तिसरा पॉइंट, कर्ण एकरूप असतात. कर्ण सुद्धा एकरूप सांगितले होते मी पूर्ण तुम्हाला, हे कर्ण काय, एकरूप असतात. ठीक आहे. त्यानंतर सर्व कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात. हे लक्षात. शेवटचा पॉइंट सांगितला होता आपण, हे जे कर्ण आहे काटकोनात एकमेकांना दुभागत आहे. हे लक्षात. हे झाली संपूर्ण चौरसाची माहिती. आता प्रकार नंबर 1 पासून आपण सुरुवात करू. ठीक आहे, तर काळजीपूर्वक लक्ष द्या. पालश द्या. प्रकार नंबर 1, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एका चौरसाची बाजू 18 सेमी असल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती. चौरसाचे क्षेत्रफळ किती. अतिशय साधा आणि सोपा प्रश्न आहे, परंतु आपण साध्या सोप्या प्रश्नापासून तर काठिण्य पातळीचे प्रश्न सोडवणार आहे, तर थोडं लक्ष काळजीपूर्वक द्या. ठीक आहे ना. तर पहा, एका चौरसाची बाजू 18 सेमी असल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती. मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, तर बाजूचा वर्ग. बस झालाय. क्षेत्रफळ लिहितोय आम्ही, क्षेत्रफळाचं सूत्र लिहून घेतोय काय, तर फक्त बाजूचा काय असायला पाहिजे, वर्ग. हे झालं क्षेत्रफळाचं सूत्र. मग क्षेत्रफळ काढण्यासाठी काय, बाजू तर दिली आपल्याला 18, मग 18चा वर्ग करा. 18चा वर्ग किती, तर 324. हे पाठांतर ठेवायचं. 18चा वर्ग वगैरे सर्व वर्ग गण वगैरे पाठ पाहिजे. ठीक आहे ना. तर क्षेत्रफळ किती, 324 चौरस सेमी. ठीक आहे. अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने आहे, आणि विशेष म्हणजे एका स्टेपमध्ये गणित निघते. ठीक आहे ना. चला, लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पालाशी द्या. प्रकार नंबर हा 1, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. यापूर्वी आपण या पद्धतीचा प्रश्न घेतलेला आहे. परत एक आहे, एका चौरसाची बाजू 4.5 सेमी असल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती. काय काढायचं आहे, चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मग क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. क्षेत्रफळ बरोबर काय, तर बाजूचा काय, वर्ग. बाजूचा वर्ग. ठीक आहे ना. आता मला सांगा, बाजू जी आहे हे पॉइंट मध्ये दिली आहे, 4.5 म्हटलाय. पॉइंट मध्ये याचा अर्थ काय, खूप अवघड आहे अशातला भाग नसते. ठीक आहे ना. अतिशय सोपी आहे. पहा, काय करता येईल, 4.5 घ्यायचा आणि याचा वर्ग करायचा. बस झाला. मग एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचा वर्ग कसा काढत असतो आपण, तर पहा, या 5चा वर्ग घेऊन घ्यायचा, किती, 25. आणि जो नंतरचा अंक आहे, 5च्या पूर्वीचा जो अंक असतो, तो अंक काय करायचा, लिहून घ्यायचा. त्याच्या समोरचा अंक सोबत गुणाकार करायचा. त्याच्या समोरच्या अंकासोबत गुणाकार केला तर काय, 4×5 हे 20. हे जे 20 आहे थेट इथे लिहून टाकायचे. बस झालंय. मग आता हा 45चा वर्ग आहे.
मग 4.5 दिला होता ना, इथे 1 घरा अगोदर पॉईंट आहे, इथे 2 घरा अगोदर पॉईंट आहे, बस झाला. हे काय झालं आहे, हे काय झालं आहे, सेमीचा वर्ग, हे झालं आपलं क्षेत्रफळ. येईल लक्षात तुमच्या. हे स्टेप लक्षात ठेवा. काय केलं मी परत एकदा सांगतोय. सुरुवातीला काय करायचं, हा जो 4.5 दिला आहे त्या 5चा वर्ग घेऊन घ्यायचा 25. ठीक आहे. आणि त्यानंतर याचा काय, याच्या समोरची संख्या कुठली, 4च्या नंतरची संख्या 5, 4 5 20, 20 इथे लिहून टाकायचं. झालं. एवढ्या पद्धतीमध्ये एवढ्या स्टेपमध्ये तुमचं उत्तर मिळते. आणि ते 1 घरा अगोदर पॉईंट आहे, इथे 2 घरा अगोदर पॉईंट आहे, बस संपलं. येईल लक्षात तुमच्या. ठीक आहे. व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता आपण. पाहिला प्रकार नंबर हा 2, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एका चौरसाची बाजू 12 सेमी असल्यास चौरसाची परिमिती किती. चौरसाची बाजू 12 सेमी दिली आहे आणि परिमिती आपल्याला विचारली आहे. मग परिमिती सूत्र काय आहे, परिमिती बरोबर 4 गुणिला बाजू. मी प्रत्येक गणिताला सूत्र लिहून घेत आहे याच्यासाठी की तुम्हाला ते पाठांतर व्हायला पाहिजे. लक्षात. हे जर वारंवार लिहून घेता याचा अर्थ काय, तर तुम्हाला ते पाठ होणं गरजेचं आहे. येईल लक्षात. चला मग परिमिती आपल्याला काढायची आहे. परत परिमिती बरोबर काय 4 आणि गुणिला काय बाजू, बाजू किती दिला 12, हे लिहून टाका, बस झालाय. मग काय 12 चोक 48, 48 कोणत्या एककात राहील, सेमी एककात, कारण इथे आपल्याला सेमी मध्येच दिला आहे. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. साधं गणित आहे बिलकुल. ठीक आहे. परत याच पद्धतीचं एक गणित घेऊ आपण. पाहिला प्रकार नंबर हा 2, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका चौरसाची बाजू 7.5 सेमी असल्यास चौरसाची परिमिती किती. 7.5 सेमी बाजू दिली आहे, परिमिती विचारली आहे. परत परिमिती सूत्र लिहून घेतोय. परिमिती बरोबर काय, तर 4 गुणिला काय बाजू. ओके. चला मग परिमितीसाठी काय 4 असंच लिहितोय गुणिला बाजू, बाजू किती दिलाय 7.5, बस झालाय. 7.5 आपल्याला याचा गुणाकार करायचा आहे 4 सोबत. पहा लक्ष द्या. 4 5 20, 2 राहिले. गुणाकार करताना म्हणजेच काय, तर पॉईंटचा गुणाकार करताना कधी लक्षात ठेवा, पॉईंट आहे असं पहिले गृहीत धरू नका. पहिले गुणाकार करा, नंतर पॉईंट पाहायचा. ठीक आहे ना. पहा पहिले गुणाकार करून घेतो मी. किती 4 5 20, 0 लिहिले, राहिले 2, 4 7 28 आणि 2 30, हे लिहिले मी 30. याचं 75 गुणिला 4 केलं 300 उत्तर येते. पण इथे घरा अगोदर पॉईंट आहे, ते 1 घरा अगोदर पॉईंट आहे, बस झाला. हा जर मी पॉईंट काढून घेतला तर काय राहते उत्तर तुमचं 30. 30 काय आहे, परिमिती. 30 सेमी ही परिमिती. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू. पहा प्रकार नंबर हा 3, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलंय, एका चौरसाचे क्षेत्रफळ 196 चौसेमी आहे. क्षेत्रफळ दिलं आहे आपल्याला. आतापर्यंत आपण क्षेत्रफळ काढलंय, आता काय दिलंय, क्षेत्रफळ 196 चौरस सेमी आहे. तर चौरसाची बाजू किती, आणि विचारला काय आपल्याला, बाजू विचारली आहे. मग चौरसाच्या क्षेत्रफळात सूत्र काय, तर माहिती आहे आपल्याला, क्षेत्रफळ बरोबर काय, तर बाजूचा वर्ग. कशाचा वर्ग, बाजूचा वर्ग. काय करते, क्षेत्रफळ दिलं आहे त्यांनी 196 लिहून घ्या, बरोबर बाजू म्हणजे x ठेवतो, बाजूचा वर्ग. येईल लक्षात. मग मला सांगा याची रेट काढायची x ची, याचं वर्गमूळ जर मी x घेऊ तर याचं वर्गमूळ किती 14, कारण हा 14चा वर्ग आहे ना. म्हणून ही बाजू किती आपली, फक्त बाजू काढायचा, वर्ग काढून टाकायचा होता आपल्याला. बाजू किती आपली x म्हणजेच काय, तर 14. हे झालं आपलं उत्तर. फक्त वर्गमूळ काढणे आहे, बाजू काढणे म्हणजे काय, तर वर्गमूळ काढणे. ठीक आहे. चला लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 3, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलंय पहा, एका चौरसाचे क्षेत्रफळ 6.25 सेमी आहे. किती आहे, 6.25 सेमी आहे. तर त्या चौरसाची बाजू किती, आपल्याला काय काढायचं आहे, परत बाजू. यापूर्वी या पद्धतीचा प्रश्न आपला झालेला आहे. तर पहा काय करता येईल आपल्याला, क्षेत्रफळ सूत्र काय आहे, तर बाजूचा वर्ग. मग क्षेत्रफळ बरोबर लिहून घेतोय पहा, बरोबर काय, तर बाजूचा वर्ग, बाजूचा काय वर्ग. मला सांगा क्षेत्रफळाने दिले आहेत किती, 6.25 दिलेला आहे, बरोबर काय करून घेऊ, x चा वर्ग. x म्हणजे काय, आपली बाजू असायला पाहिजे. ओके. मग मला सांगा 625, 6.25 चा विचार करू नका, 625 चा विचार करा फक्त. आता 625 चा वर्गमूळ किती किती राहील, तर 25, कारण 625 हा 25 चा वर्ग आहे. ठीक आहे ना. मग बरोबर x आपण असं घेऊ शकतो, इथे 2 घरा अगोदर पॉईंट आहे, इथे 1 घरा अगोदर पॉईंट आहे. हे झालं आपलं उत्तर. फक्त वर्गमूळ काढायचं आहे. तुम्ही म्हणाल की 1 घरा अगोदर पॉईंट कसा, तर पहा लक्ष द्या, 2.5 आणि 2.5 या दोन संख्येचा जर गुणाकार केला तर किती होते, पाहू. 25 गुणिला 25 हे माहिती आहे तुम्हाला, 625 होते. म्हणून इथे 1 आणि 1 2 घरा अगोदर पॉईंट येतो. येईल लक्षात. याचा जर वर्ग केला आपण तर हा होतो, मग याचा वर्गमूळ हा होईल ना. येईल लक्षात तुमच्या. म्हणून व्यवस्थित हे लिहून टाका. या पद्धतीचं परत एक वेगळा प्रकार घेऊ आता आपण. ठीक आहे.
पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 4 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एका चौरसाची परिमिती. आता काय दिली? परिमिती 84 सेमी आहे, तर त्या चौरसाची बाजू किती? आता परिमितीवरून आपण काय बाजू काढणार आहे. याच्यापूर्वी आपण एक गणित असं पाहिलं होतं की बाजूवरून परिमिती काढली. आता उलट गणित आहे. पहा काय करता येईल. एका चौरसाची परिमिती 84 सेमी आहे, तर त्या चौरसाची बाजू किती? मग परिमिती सूत्र माहिती आहे तुम्हाला. परिमिती बरोबर काय? तर 4 गुणिला काय बाजू. ओके, 4 गुणिला बाजू. मग मला परिमिती दिलेली आहे. पहा या ठिकाणी 84 लिहून घ्या. बरोबर 4 लिहून घेतोय आणि गुणिला बाजू. बाजूची रेट x ठेवू आपण. ठीक आहे, x ची रेट निघणे म्हणजे आपली काय बाजू मिळणे आहे. तर पहा x हा 84 असाच, छेदामध्ये काय जाईल हा 4. ओके, 4 दुने 8 आणि 4 एक 4 बरोबर काय x. म्हणजे आपली बाजू किती? तर आपली बाजू मिळाली 21 सेमी. हे सेमी एककात असेल. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरच याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 4 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका चौरसाची परिमिती 96 सेमी आहे, तर त्या चौरसाची बाजू किती? परिमिती 96 सेमी आहे, तर चौरसाची बाजू आपल्याला काढायची आहे. परिमिती सूत्र तुम्हाला माहिती आहे. परिमिती बरोबर काय? तर 4 गुणिला काय बाजू. येईल लक्षात. 4 गुणिला बाजू. मग मला सांगा परिमिती आणि दिली आहे आपल्याला 96. हे लिहून घेतो. बरोबर हा 4 गुणिला बाजू म्हणजे काय x ठेवू. बस झालं. यापूर्वी आपण एक सोडवलाय गणित असंच. बरोबर हा x हा 96 हे गुणाकारातला 4 इकडे भागाकारात जाईल. ठीक आहे ना. 4 दुने 8 एक उरला यातला. 4 चौक 16 बरोबर काय x. म्हणजे आपली बाजू किती? तर 24 सेमी ही बाजू आहे लागली. ठीक आहे ना. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा आपण एक वेगळा प्रकार बघू. लक्ष द्या. प्रकार नंबर हा 5 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एका चौरसाची परिमिती 52 सेमी आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? आता पहा परिमितीवरून आपल्याला काय काढायचं आहे? क्षेत्रफळ काढायचं आहे. येईल लक्षात. आणि परिमिती 52 दिली आहे. 52 परिमितीवरून आपण एक बाजू काढू शकतो. त्या बाजूवरून काय करायचं आहे? आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर पहा लक्ष द्या. परिमिती सूत्र काय? परिमिती बरोबर 4 गुणिला काय आपली बाजू. ओके, 4 गुणिला काय बाजू. मग पहा परिमिती दिलेली आहे त्यांनी किती? 52. हे 52 बरोबर 4 गुणिला बाजू म्हणजे काय? तर x ठेवतोय. हा बरोबर इथे x असाच. हा 52 छेदामध्ये काय जाईल? हा 4, कारण गुणाकारात आहे इकडे भागाकारात जाईल. 4 एक 4 एक राहिला आणि 4 त्रिक 12 बरोबर x. मला सांगा आपली बाजू किती मिळाली? तर 13 सेमी ही निघाली आपली बाजू. येईल लक्षात. आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला काढायचं आहे क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळाचं सूत्र काय? तर लिहून घेतोय. क्षेत्रफळ बरोबर काय? बाजूचा वर्ग. ओके, क्षेत्रफळ बरोबर काय? बाजूचा वर्ग. मग मला सांगा बाजू तर आपण काढली आहे किती? 13. मग 13 या ठिकाणी लिहून घ्या. हा 13 आणि याचा काय करू? वर्ग. क्षेत्रफळ काढण्यासाठी काय पाहिजे आपल्याला? बाजूचा वर्ग. मग 13चा वर्ग माहित असेल तुम्हाला किती? 169. हा झाला 13चा वर्ग. हा राहील चौरस सेमी एकक. ठीक आहे. सुरुवातीला काय केलं आपण? परिमितीवरून बाजू काढली. बाजू हे जे इथे यूज केली आपण क्षेत्रफळ काढण्यासाठी. बाजूचा वर्ग केला तर आपलं क्षेत्रफळ मिळते. ठीक आहे, लिहून टाका व्यवस्थित. याच पद्धतीचा परत एक गणित बघू. लक्ष द्या. प्रकार नंबर हा 5 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका चौरसाची परिमिती 64 सेमी आहे. किती? 64 सेमी आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. परिमिती 64 दिले, क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. परिमितीवरून पहिले बाजू काढून घेऊ, नंतर क्षेत्रफळाकडे वळू. पहा परिमिती बरोबर काय? तर 4 गुणिला बाजू. ओके, सूत्र पूर्ण पाठ करून टाका लवकर. हा 64 बरोबर काय? हा 4 गुणिला काय बाजू म्हणजे x घेऊ आपण. तर हा x 64 4 गुणाकारातला भागाकारात जाईल. ओके, 4 एक 4 2 राहिले. 4 सक 24 बरोबर x. हे लक्षात. हे सेमी एककात काय निघाली? आपली बाजू मिळाली. आता काय करता येईल तुम्हाला? क्षेत्रफळ काढायचं आहे. मग क्षेत्रफळ बरोबर काय? तर बाजूचा वर्ग. काय पाहिजे तुम्हाला? बाजूचा वर्ग. मला सांगा बाजू किती मिळाली तुम्हाला? 16. फक्त या 16चा वर्ग करायचा आहे. मग 16चा वर्ग सांगा. तर 256 हा 16चा वर्ग आहे. या ठिकाणी आपण लिहू शकतो 256 चौ सेमी. ठीक आहे. यापूर्वी पण एक गणित झालं होतं. हे दुसरं गणित आहे. ठीक आहे, व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर हा 6 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एका चौरसाचे कर्ण 10 सेमी असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती?
आता यांनी कर्ण दिले आपल्याला 10 सेमी, तर क्षेत्रफळ विचारलाय. कर्ण म्हणजे काय हे माहिती आहे तुम्हाला, याला कर्ण म्हटलं जातं, ठीक आहे ना. मग मला एक सांगा, आता यामध्ये क्षेत्रफळ किती हा प्रश्न आपल्याला विचारला आहे. मग क्षेत्रफळाचं आपण एक दुसरं सूत्र पण यूज केलं आहे. कुठलं, तर पहा, क्षेत्रफळ बरोबर काय, तर कर्णाचा वर्ग काय, कर्णाचा वर्ग भागेला 2. बघा हे सूत्र आहे त्या ठिकाणी. एक सूत्र आपण बाजूचा वर्ग आणि दुसरं सूत्र काय, कर्णाचा वर्ग भागेला 2. येईल लक्षात. मग मला सांगा, क्षेत्रफळ काढण्यासाठी काय पाहिजे, कर्ण दिलेलाच आहे त्यांनी 10. मग लिहून घेऊ पहा या ठिकाणी. हा कर्ण किती आहे, 10, आणि या 10चा काय करायचं तुम्हाला वर्ग आणि भागाकार 2. बस झाला. येईल लक्षात. चला तर काय करता येईल, 10चा वर्ग माहिती आहे सर्वांना 100 आणि भागाकार 2 म्हणजेच काय राहील, 50. 50 काय सेमी, चौसेमी. 50 काय राहील ते, कारण क्षेत्रफळ काढत आहे आपण चौरस सेमी. येईल लक्षात. चला लिहून टाका. करायचं काय याच्यामध्ये, जर तुम्हाला हे कर्ण सूत्र जर माहित नसेल ना, तर अवघड जाईल काढणं. येईल लक्षात. म्हणून हे कर्ण सूत्र म्हणजेच काय, तर कर्ण जर दिला तर क्षेत्रफळ कसं काय काढायचं, तर हे महत्वाचं आहे की क्षेत्रफळ म्हणजेच काय, तर मग कर्णाचा वर्ग भागेला 2. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचं परत एक याच पद्धतीचं गणित बघू आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर 6 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका चौरसाचे कर्ण 14 सेमी असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. परत चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं आहे, पण दिलेला कर्ण आहे. कर्णाचं आपण एक काय, एक दुसरं क्षेत्रफळासाठीच एक दुसरं सूत्र वापरतोय आपण. कुठलं, तर क्षेत्रफळ बरोबर काय, कर्णाचा काय तर वर्ग आणि भागाकारात काय 2. ओके. मग मला सांगा, कर्ण दिलाय त्यांनी 14, 14चा वर्ग करतो भागाकारात 2. वर्गसंख्या 5च असेल आपली. 14चा वर्ग आहे 196. हा लिहून घेतोय 196 आणि भागेला काय तर 2. 2 ने याला भागलं की तुमचं उत्तर मिळते. पहा, 2 9 18 1 राहिला आणि 2 8 16 98 चौरस सेमी. हे झालं तुमचं उत्तर. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. फक्त सूत्र पाठ ठेवा. हे येईल लक्षात. चला त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर 7 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. चौरसाचे क्षेत्रफळ 200 सेमी असेल. किती, 200 सेमी असेल तर त्या चौरसाचा कर्ण किती. यापूर्वी आपण कर्णावरून क्षेत्रफळ काढलं. आता या क्षेत्रफळावरून आपल्याला कर्ण काढायचं. सूत्र तेच वापरू आपण. कुठलं, तर पहा, क्षेत्रफळ बरोबर काय, कर्णाचा वर्ग आणि भागेला किती 2. हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. यांनी आपल्याला क्षेत्रफळ दिलंय 200. या ठिकाणी क्षेत्रफळाच्या ठिकाणी लिहून घेतोय मी 200 बरोबर काय, तर कर्णाच्या ठिकाणी ठेवतो मी x, कारण आपल्याला तो काढायचा आहे. कर्णाचा वर्ग भागेला किती 2. येईल लक्षात. काढायचं काय म्हटलं मी, कर्ण. येईल लक्षात. मग पहा, बरोबर इथे x चा वर्ग घेऊन घेतोय. x चा वर्ग या ठिकाणी 200 असे लिहितोय. हा छेदामधला जो आहे 2 हा इकडे कुठे जाईल, अंशामध्ये, म्हणजे गुणाकारात जाईल. येईल लक्षात. भागाकाराचा गुणाकारात गेलाय. ठीक आहे. मग हे काय करता येईल, 2 दुणे 4 म्हणजे किती झाले 400 बरोबर x चा वर्ग. येईल लक्षात. मग मला सांगायचं वर्गमूळ निघते, तर x बरोबर किती, 400 कशाचा वर्ग आहे, तर 20 चा वर्ग आहे. मग हे 20 काय आहे, तर आपला कर्ण आहे. येईल लक्षात तुमच्या. याच्यापूर्वी आपण काय काढलं होतं, कर्णावरून काय केलं होतं, क्षेत्रफळ काढलं. या गणितामध्ये क्षेत्रफळ त्याने दिलं आहे, कर्ण आपल्याला पाहिजे, मग त्या पद्धतीने सोडून घेतलंय. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर 7 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. चौरसाचे क्षेत्रफळ 288 चौरस सेमी असेल तर त्या चौरसाचा कर्ण किती. तर त्या चौरसाचा काय कर्ण किती. यापूर्वी आपण अशा पद्धतीचं गणित सोडवलं आहे. तर मला सांगा, क्षेत्रफळ सूत्र काय, तर क्षेत्रफळ बरोबर काय, कर्णाचा काय वर्ग भागेला परत 2 लिहू. ओके. चला काय करता येईल, क्षेत्रफळ त्याने दिलं आपल्याला किती 288 बरोबर कर्ण म्हणजे x चा वर्ग घेऊ आणि भागाकारात काय लिहू 2. ठीक आहे ना. चला काय करता येईल, या ठिकाणी पहा, x चा वर्ग ही रेट काढायची आपल्याला x ची. ठीक आहे ना. हा 288 असा लिहितो, भागाकारातला जो 2 आहे इकडे गुणाकारात जाईल. हे लक्षात. म्हणजेच काय, 2 8 16 1 राहिला, 2 8 16 आणि 1 17 1 राहिला, 2 दुणे 4 आणि 1 5. ठीक आहे. बरोबर काय, बरोबर काय, तर x चा वर्ग. मग मला सांगा x बरोबर किती, मला सांगायचं वर्गमूळ किती, 576 हा 24 चा वर्ग आहे. कितीचा, 24 चा. बस झालाय गणित. आपलं कर्ण किती, तर 24 सेमी. हे लक्षात तुमच्या. बस त्याच पद्धतीचं गणित आहे, काही नाही. भागाकारातला 2 गुणाकारात नाही, इकडे याचा गुणाकार करा, वर्ग संख्या मिळाली समजून घ्या, तेच आपलं उत्तर आहे. हे लक्षात. चला लिहून टाका. त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आपण.
लक्ष द्या. प्रकार नंबर 8 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. चौरसाची बाजू दुप्पट केली तर क्षेत्रफळ किती पट होईल? बाजू जी आहे काय करायची आपल्याला, बाजू ही दुप्पट करायची. काय करायचे? दुप्पट करायचे. समजा आपण एक बाजू मांडून घेऊ. पहा 10 बाजू मांडली समजा, तर काय होईल? पहा लक्ष द्या. आता तुम्हाला हे माहित आहे बाजूवरून आपण क्षेत्रफळ काढू शकतो. काय करून? वर्ग करून. मग चौरसाच्या बाजूचं क्षेत्रफळ जर काढायचं आहे किंवा चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे तर बाजूचा काय करतोय आपण? वर्ग करतोय. मग पहा या ठिकाणी मी 10 ठेवली, ठीक आहे. याच्या दुप्पट बाजू घेतोय मी 20. दुप्पट म्हटलंय ना त्यांनी, याच्या दुप्पट बाजू घेतो 20. याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी काय कराल? वर्ग. याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी काय कराल? वर्ग. हे लक्षात, दुप्पट म्हटलं म्हणून दुप्पट येतला. मग मला सांगा याचं क्षेत्रफळ किती येईल? 100. 10चा वर्ग 100 आणि 20चा वर्ग किती? तर 400. बस झालाय. आता हा 100 झाला आणि हा 400 झाला. याच्यापेक्षा हा किती पट आहे? असंच गणित आहे. पहा क्षेत्रफळ किती पट होईल त्याच्यापेक्षा हा किती पट झाला, तर पट काढण्यासाठी भागून टाकू. म्हणजेच काय, हा 400 असा ठेवतो आणि छेदामध्ये 100 घ्या. 0 0 0 0 कटला म्हणजे किती पट झाले? ते 4 पट असं हे उत्तर मिळते तुम्हाला. किती पट? 4 पट. बाजू जर दुप्पट केली तर क्षेत्रफळ किती पट होते? 4 पट होते. तसंही हे सर्व सोडवायची तुम्हाला गरज नाही. एक फक्त अट लक्षात ठेवायची. काय? समजा गणित बाजूच्या याच्यामध्ये जर दुप्पट तिप्पट चौपट आलं तर काय करायचं? का बाजूच्या पटीचा वर्ग. काय करायचं? बाजूच्या पटीचा वर्ग करायचा. म्हणजेच काय, बाजू किती दिली आहे? बाजूची पट जर आली तर काय करायचं? बाजू किती दिली आहे? किती दिली आहे? बाजू दुप्पट म्हटलाय. मग दुप्पट म्हणजे काय? बाजूच्या पटीचा म्हणजे काय? दुप्पट म्हटलाय. मग त्याचा वर्ग करून टाकायचा. बस झालाय. 2चा वर्ग किती? 4 पट. हे झालं तुमचं उत्तर. हे लक्षात आहे बघा, 4 पट. काय करायचं तुम्हाला? बाजूच्या पटीचा वर्ग, जे काही बाजूची पट दिली त्या पटीचा काय करून घ्यायचा? वर्ग करायचा. बस झाला. 4 पट असं उत्तर मिळते. हे लक्षात ठेवलं तरी चालते, नाही तर अतिशय सोप्या पद्धतीने या पद्धतीने काढता येत तुम्हाला. ठीक आहे, चला लिहून टाका. त्यानंतरचा परत एक याच पद्धतीचं बघू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 8 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. चौरसाची बाजू चौपट केली तर क्षेत्रफळ किती पट होईल? बाजू चौपट केली तर क्षेत्रफळ किती पट होईल? अशा पद्धतीने आपण ते दोन्ही पद्धतीने काढून घेऊ. पहा लक्ष द्या. बाजू चौपट, समजा एक बाजू मी 10 मांडली तर याची चौपट केली तर काय होईल? बाजू 40. याचाही वर्ग करतो, याचाही वर्ग करतो. म्हणजे काय? क्षेत्रफळ काढत आहे मी. चौरसाचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल काय? बाजूचा वर्ग. हे सूत्र माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे ना. तर 10चा वर्ग काय? तर 100 आणि 40चा वर्ग किती? 4चा वर्ग 16 आणि एका शून्याचे 2 शून्य. हे लक्षात. 40चा वर्ग होतो 1600, 10चा वर्ग किती? 100. मग हे याच्या किती पट आहे? पहा 16 पट आहे. असं 1600 लिहून टाका. छेदामध्ये किती? तर 100. बस झालाय. 0 0 0 0 कटला. किती पट मिळालं उत्तर? 16 पट. हे लक्षात. परत मी एक शॉर्टकट टेक्निक सांगितली होती तुम्हाला. कुठली? एक अट म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? पहा चौपट. बाजू चौपट म्हटलाय म्हणजेच काय करायचं आहे? चौपट म्हणजे काय? 4चा वर्ग. मी तुम्हाला काय लिहून दिलं होतं? बाजूच्या पटीचा वर्ग. पटीचा वर्ग. हे लक्षात. बाजूच्या पटीचा वर्ग. मग मला सांगा बाजूच्या पटीचा वर्ग म्हणजे काय? पट किती? चौपट दिले. 4चा वर्ग किती? तर 16. या पद्धतीने उत्तर मिळते तुम्हाला. ठीक आहे, चला लिहून टाका व्यवस्थित. त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता आपण. पालकच्या प्रकार नंबर 9 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. चौरसाची बाजू दुप्पट केली तर क्षेत्रफळ किती टक्के वाढेल? गणित तेच आहे याच्यापूर्वीचं, पण इथे टक्के म्हटलंय. किती टक्के वाढेल? मग टक्के करण्यासाठी काय? तर त्याच पद्धतीने पहिले सोडून घ्यावं लागेल आपल्याला. पहा बाजू दुप्पट केली म्हणजेच काय? समजा बाजू आपण 10 घेतली, याची बाजू दुप्पट झाली म्हणजे किती घेऊ? 10ची दुप्पट म्हणजे 20 घेतोय. याचाही वर्ग याचाही वर्ग म्हणजे आपला काय निघाला आता? क्षेत्रफळ निघून जाईल. पहा 10चा वर्ग किती? 100 आणि 20चा वर्ग 400. याच्यापूर्वी आपण अशाच पद्धतीने सोडवलाय. यांनी काय म्हटलं आता? किती टक्के वाढेल? याच्यापेक्षा कितीने वाढला? 300 ने. मग मला सांगा याच्यापेक्षा हा जर 300 ने वाढत असेल, वजाबाकी करावं लागेल ना आपल्याला. याच्यापेक्षा हा कितीने वाढला आहे? 300 ने वाढला आहे. मग 300 अंशात ठेवा. कशावर वाढला आहे? 100 वर. या 100 वर 300 वाढला गुणिला काय? 100. आता मला सांगा गुणिला 100 का बरं करत आहे आपण? कारण त्यांनी काय म्हटलं आपल्याला? टक्के म्हटलंय. टक्के म्हटलं म्हणून गुणाकारात 100 घेतोय आपण. हे लक्षात. तुम्ही म्हणाल की 300 कसे आले? तर यांनी म्हटलंय वाढेल. किती वाढले आहे? तर याच्यापेक्षा हा कितीने वाढला आहे? तर 300 ने वाढला. याची वजाबाकी करावं लागेल तुम्हाला. याच्या वजाबाकी केल्यानंतर इथे 300 मिळते. ठीक आहे ना. चला मग हे काय करता येईल?
1 2 1 2 म्हणजे किती राहिलं तुमचं उत्तर? ते 300% वाढेल. 300% वाढ. येईल लक्षात? चला व्यवस्थित लिहून टाका, समजून व्यवस्थित घ्या. 300 कसे आले तर याची वजाबाकी आहे आणि टक्के म्हटलं म्हणून आपण गुन्हेला 100 केलाय. ओके, चला लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पालक त्या प्रकार नंबर 9 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. चौरसाची बाजू तिप्पट केली तर क्षेत्रफळ किती टक्के वाढेल? चौरसाची बाजू तिप्पट केली तर क्षेत्रफळ किती टक्के वाढेल? टक्के वाढेल म्हटलंय, काय वाढवायचं आपल्याला? क्षेत्रफळ किती टक्के वाढेल. मग मला सांगा बाजू किती आहे, तर आपण 10 घेऊ आणि तिप्पट म्हटलं याचे तिप्पट म्हणजे 30 होईल. ठीक आहे, याचाही वर्ग करतो, याचाही वर्ग करतो, कारण आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे, दिलेलं आहे त्यांनी. मग 10चा वर्ग 100 आणि 30चा वर्ग किती, तर 900. 3 त्रिक 9, एका शून्याचे 2 शून्य. येईल लक्षात? किती वाढेल म्हटलं, वाढणं म्हणजे काय, याच्या दोघांमधली वजाबाकी किती राहते, वजाबाकी केल्यानंतर 800. हे 800 जे आहे 800 कुठे लिहा, या ठिकाणी 800 लिहून घ्या. बस छेदामध्ये किती, तर मूळ किंमत म्हणजे 100 वर वाढली आहे. मग हे टक्केवारी म्हटलं म्हणून गुन्हेला 100. बघा याने टक्के म्हटलं नाही, हे टक्के म्हटलं म्हणून गुन्हेला काय करा, 100. टक्केवारी म्हटलं नाही तर गुन्हेला 100 करायची गरजच नाही, डायरेक्ट 800 उत्तर मिळते तसंही. ठीक आहे ना? चला तर काय होईल, 0 0 0 0 कटला, काय राहिलं हे 800. 800 काय टक्के वाढ झाली. येईल लक्षात? चला लिहून टाका. त्यानंतरच एक वेगळा प्रकार बघू आता आपण. लक्ष द्या, प्रकार नंबर 10 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. दोन चौरसाच्या बाजूचे गुणोत्तर 3:4 असेल. गुणोत्तर दिलाय त्याने काय, 3:4 असेल तर त्याच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती? त्याच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती? लक्ष द्या, या गणिताला सोडवायची गरज पडत नाही. काय, एक अट लक्षात ठेवा याच्यामध्ये, बाजूच्या गुणोत्तराचा वर्ग बरोबर क्षेत्रफळाचे गुणोत्तर. पहा काय दिलेलं आहे, बाजूच्या गुणोत्तराचा वर्ग बरोबर काय, तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर. येईल लक्षात तुमच्या? फक्त याचा वर्ग करायचा आहे तुम्हाला, बस झालाय. क्षेत्रफळाचे गुणोत्तर मिळते. जे क्षेत्रफळाचे गुणोत्तर पाहिजे ना आपल्याला ते मिळून जाते. काय करायचं, 3 आणि 4. पहा 3चा वर्ग करा आणि 4चाही वर्ग करा. 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16. हे झालं तुमचं उत्तर. येईल लक्षात? काय करायचं आहे, फक्त यांचा वर्ग करायचा आहे तुम्हाला. आणि हे अट एक लक्षात ठेवा व्यवस्थित. येईल लक्षात तुमच्या? चला काय, बाजूच्या गुणोत्तराचा वर्ग, बाजूचा जो आहे त्याचा गुणोत्तर जो आहे त्याचा वर्ग करायचा, बरोबर क्षेत्रफळाचे गुणोत्तर मिळून जाते. हे मिळालं तुम्हाला क्षेत्रफळाचं गुणोत्तर. ठीक आहे, याच पद्धतीचं परत एक बघू. प्रकार नंबर 10 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. दोन चौरसाच्या बाजूचे गुणोत्तर एकास 5 असेल तर त्याच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती? त्याच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती? पहा यापूर्वी मी ते सांगितलं तुम्हाला, काय जे काही चौरसाची बाजू आहे त्याचा वर्ग करायचा, बरोबर क्षेत्रफळाचं काय गुणोत्तर मिळते. मग याचं काय गुणोत्तर म्हणजे काय, 1चा वर्ग करा आणि काय 5चा वर्ग. ठीक आहे ना? अट कोणती आहे याच्या पूर्वी मी लिहून दिली आहे. आणि त्याच्या पूर्वीच्या टॉपिक मध्ये काय झालं होतं पहा, आपण काय करत होतो, पटीमध्ये गणित सोडवत होतो. पटीमध्ये मग पटीचं गणित सोडवण्यासाठी काय वर्ग केल्यावर उत्तर मिळत होतं ना. इथे वर्ग केलं की उत्तर मिळणार आहे तुम्हाला. ठीक आहे ना? चला आता काय होईल, मग 1चा वर्ग होणार नाही, 1चा वर्ग 1च असतो आणि 5चा वर्ग 5 5 25. बस झालं, हे झालं क्षेत्रफळाचं गुणोत्तर. हे लक्षात? अतिशय साध्या पद्धतीने, फक्त काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्या पूर्वीचा जो 9 नंबरचा टॉपिक सोडवलाय आपण, 9 प्रकार नंबर 9 जो सोडवलाय तो व्यवस्थित पहा. तो आणि हा सेम आहे, फक्त या ठिकाणी गुणोत्तर आला आहे आणि तिथे डायरेक्ट पट म्हटलं होतं. ठीक आहे ना? चला लिहून घ्या व्यवस्थित. त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आपण. ठीक आहे.